पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनावरती शरद पवार यांनी देखील एक्स पोस्ट केलेली आहे। केंद्राने अधिक संवेदनशीलता, व्यापक सल्लामसलतीला प्राधान्य द्यावं अशा काहीशा सूचना देखील शरद पवार यांनी या एक्स पोस्टमधून केल्यात। पंतप्रधान मोदींनी अचानकपणे ही घोषणा केली, त्यामुळे अस्वस्थतेचं वातावरण झाल्याचं देखील पवारांनी लिहिलंय। पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीयांची बैठक घ्यावी असंही पवार म्हणतायत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काटकसरीचं आवाहन केलं। वर्षभर सोनं खरेदी करू नका असंही त्यांनी म्हटलेलं आहे। सोबतच पेट्रोल, डिझेल, इंधन जपून वापरा, खाद्यतेल देखील काटकसरीने वापरा असा सल्ला त्यांनी दिलेला आहे। 8 ते 9 असे वेगवेगळी आवाहनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला उद्देशून, देशवासियांना उद्देशून केली। यावरून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत आणि आता शरद पवार यांनी देखील एक्स पोस्ट केली आहे। केंद्राने अधिक संवेदनशील होण्याची गरज आहे, व्यापक सल्लामसलतीला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं देखील पवारांनी लिहिलंय। याविषयी बोलूयात, अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला माहिती देत आहेत। निलेश, काय नेमकी भूमिका आहे शरद पवार यांची, ज्या पद्धतीचं आवाहन नरेंद्र मोदी करताना दिसत आहेत त्याविषयी? 2 दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींना भाषण करताना काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आणि त्यानंतर देशामध्ये एकंदरीतच परिस्थिती जी आहे ती कुठेतरी बिघडत चालल्याचं पाहायला मिळतंय। कारण सगळ्या व्यवसायावर याचा परिणाम थेट होताना दिसतोय आणि याच अनुषंगाने आता शरद पवारांना ट्विट केलेलं आहे। त्यांना स्पष्टपणे म्हटलंय की आपण घोषणा केल्यात, मात्र सर्वसामान्य नागरिक, उद्योग व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ही काळजी करणारी बाब आहे आणि त्यामुळेच लवकरात लवकर सर्वपक्षीय एक बैठक घ्या आणि राष्ट्रहिताच्या प्रश्नांवर या बैठकींमध्ये आपण चर्चा करूयात अशा पद्धतीचं एक या ठिकाणी विनंती केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या ज्या पद्धतीनं अर्थतज्ञ असतील, उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधी असतील, यांना देखील या बैठकीमध्ये बोलवा आणि व्यापक पद्धतीनं आपण या संबंधानं चर्चा करूयात। कारण सध्या मध्य पूर्वेतला अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थिती ज्या पद्धतीने निर्माण झालेली आहे ती किती काळ आणखी राहील याबाबत माहिती नाहीये आणि त्यामुळेच देश अडचणीत येऊ नये यासाठी आता तत्काळ एक बैठक घेतली गेली पाहिजे आणि त्या अनुषंगाने चर्चा देखील केली गेली पाहिजे अशी विनंती या ट्विटच्या माध्यमातून शरद पवारांनी केल्याचं आपल्याला दिसत आहे। बरं निलेश, धन्यवाद माहितीसाठी। तर शरद पवार यांनी नेमकं काय ट्विट केलंय तेही आपण बघूया। युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधानांनी 2 दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या। अर्थव्यवस्थेवरती दूरगामी परिणाम होण्याची शक्यता। अचानक घोषणा केल्यामुळे नागरिक आणि उद्योजक यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। मोदींनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीयांची एक बैठक घ्यावी, अधिक संवेदनशीलता, व्यापक सल्लामसलतीला त्यांनी प्राधान्य द्यावं असंही या ट्विटमध्ये लिहिलंय। तज्ज्ञांची तातडीनं बैठक घ्या आणि देशांतर्गत जी परिस्थिती आहे याचा देखील आढावा घ्या असा काहीसा सल्ला शरद पवारांनी दिलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।